नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील विजय हनुमान मंदिराच्या नूतन मंदिराचे उभारणीसाठी खोदकामाचे काम सुरू आहे। या खोदकामात 300 ते 400 पुरातन अशा मूर्ती सापडल्या आहेत। या खोदकामातील सापडलेल्या मूर्त्यांची पाहणी आज सकाळी 11:30 ते 12 वाजेच्या दरम्यान राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केली आहे। या मूर्त्या अतिशय जुन्या असून याबाबतची माहिती अभ्यासक इतिहास वृत्त अभ्यासक डॉक्टर भामरे यांनी दिली आहे। या मूर्त्यांचं जतन करण्याचं सांगण्यात आलं असून या मूर्त्यांची पाहणी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह मान्यवरांनी आज केली आहे। दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा रंगणार आहे। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात मंदिरांची रंगरंगोटी व सजावट केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावितांच्या संकल्पनेतून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व राम मंदिरांना रोषणाईकरिता विद्युत रोषणाई संच आणि महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज या सर्व मंदिरांच्या व्यवस्थापक मंडळांना या संचाचं वितरण करण्यात आलं आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सन्माननीय संसदरत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील जितकेही राम मंदिर आहेत त्या मंदिरांची त्या ठिकाणी रोषणाई त्या ठिकाणी करतायत आणि रोषणाईबरोबर त्या ठिकाणी महाप्रसादसुद्धा त्या दिवशी वाटणार आहे। अशा पद्धतीचं नियोजन माननीय खासदार यांनी संपूर्ण नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये केलेलं आहे। त्याचबरोबर जे शहरं आहेत त्या शहरांमध्ये सर्व मंदिरांवर रोषणाई करण्याचे सुद्धा ताईंनी सांगितलं आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन संपूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की सर्व राम भक्तांचं त्यांनी एकत्रित येऊन एक महोत्सव साजरा करण्याचं आवाहनसुद्धा केलेलं आहे। त्यामुळे लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये श्रीरामाचा गौरव उत्सव हे सर्व आनंदाने सर्व साजरे करण्यासाठी ही व्यवस्था केली आहे। तरी आपल्या सर्व राम भक्तांनी सदावूने या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे अशी सुद्धा विनंती केली आहे। आज नंदुरबार बस आगारात 24 नवीन बसेस दाखल झाल्या आहेत। या नवीन बसेसचं लोकार्पण सोहळा विजयजी गीते विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंकज महाजन पालक अधिकारी तथा यंत्र अभियंता राज्य परिवहन धुळे विभाग, सौरभ देवरे विभागीय वाहतूक अधिकारी राज्य परिवहन धुळे विभाग, प्राचार्य संजय शिंदे जिजामाता महाविद्यालय निवृत्ती पवार, पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन जयसिंग चव्हाण, कार्यकारी संचालक JP ब्रदर्स प्रवीण पाटील, कामगार अधिकारी सूरज माई, विभागीय सांख्यिकी राज्य परिवहन विभाग धुळे विभाग, वासुदेव देवराज विभाग वाहतूक अधीक्षक तसेच अनिल शिरसाट नंदुरबार, प्राचार्य चंद्रकांत वाणी SK HMC महाविद्यालय, प्रितेश भावसार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्यासह आगार व्यवस्थापक संदीप निकम, सहाय्यक वाहतूक अधीक्षक सागर पाडवी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक योगेश्वर शिवदे उपस्थित होते। आगाराला 24 बसेस देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यापैकी 10 आता दाखल झाल्यात, 14 येतील। या बसेस जवळपास पंढरपूर, औरंगाबाद, पुणे आणि नाशिक या मार्गावर धावतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मंदिर स्वच्छता अभियानांतर्गत आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:15 वाजेपासून नंदुरबार शहरातील विविध मंदिरांतील गाभाऱ्यांची आणि मंदिर परिसराची स्वच्छता राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह केली। सविस्तर वृत्त असे की अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात मंदिर स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे। या स्वच्छता अभियानांतर्गत आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:15 वाजेपासून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिरापासून सुरुवात करण्यात आली।
मोठा मारुती मंदिर परिसराची संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली। यानंतर शहरातील श्री क्षेत्र वागेश्वरी माता मंदिराच्या परिसराची व गाभाऱ्यातील स्वच्छता करण्यात आली। या ठिकाणी मातेची आरती देखील राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आली। यानंतर श्री क्षेत्र दंडपाणेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याची व परिसराची स्वच्छता करण्यात आली। यावेळी परिसर स्वच्छ करण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद माळी, माजी नगरसेवक संतोष वसेकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी, त्यासह भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। प्रभू राजकांतच्या प्राण प्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही आपल्या पक्षामार्फत संपूर्ण नंदुरबार शहरातील जी मंदिरं आहेत, सर्व जाती धर्माची मंदिरं आहेत, त्या सर्वांचा स्वच्छतेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं आज आम्ही सुरुवात केलेली आहे मोठ्या मारुतीच्या मंदिरापासून आणि हे संपूर्ण शहरामध्ये आपण स्वच्छता करणार आहोत। 22 तारखेला श्रीराम प्रभू विराजमान होत आहेत आणि ते विराजमान होण्याच्या महोत्सवाच्या निमित्तानं मी सर्व जाती धर्माच्या बांधवांना ज्या पद्धतीने आपण आपल्या आपल्या धर्माच्या वेगवेगळे सण आहेत किंवा वेगवेगळे उत्सव करतो, त्या पद्धतीने संपूर्ण आपल्या जिल्ह्यातील बांधवांनी हा प्रभू त्या ठिकाणी स्थापित होत आहेत आणि त्यांच्या या आगमनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात भाग घ्यावा आणि एकमेकाच्या आनंदात सहभागी होऊन एक संघटित राहूया, एवढंच या निमित्तानं मला सांगायचं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीकरिता एका सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटलांच्या नावानं लढा देत आहेत। मुंबई येथे 26 जानेवारी 2024 रोजी भव्य आंदोलन मराठा आरक्षणासंदर्भात छेडलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत हजारोंच्या संख्येनं मराठा समाज बांधवांनी पायी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढलाय। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। या पदयात्रेत ॲम्ब्युलन्सची व वैद्यकीय पथकाची देखील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। त्याच्यापुढे आपण शिक्षण घेऊ शकत नाही फीमुळे, हे सर्वांना माहिती आहे। आपण कोणत्याही राजकीय आरक्षणासाठी लढा लढत नसून फक्त आपल्या शैक्षणिकसाठी, शिक्षणासाठी आणि आपल्या मुलाबाळाच्या नोकरीसाठी आपण हे लढा लढतोय। भरपूरचे समाज बांधव आपल्याला कल्पना आहे, टेम्पो चालवतोय, मजुरी करतोय, शेतमजूर करतोय। आता पाऊस नसल्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांना उत्पन्नामध्ये सुद्धा मिळत नाही। आपण आपला चारित्र्य कसा चालवतो हे प्रत्येकाला माहिती, इथं सांगण्याची गरज नाही, म्हणून आपण हा लढा उभारलोय आणि जरांगे पाटील साहेबांनी जो लढा उभारलाय त्याला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे। आणि आपला नंदुरबार जिल्ह्यातून भरपूरसे समाज बांधव मुंबईला पदयात्रेने जाणार आहे, त्यांना आपण सपोर्ट देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी इथं आपण आयोजन केलेलं होतं आणि जे समाज बांधव आहेत ते पुढे येतीलच, पण आपण इथं पूजन करून, छत्रपती शिवरायांचे पूजन करून पुढे आपण पदयात्रेला सुरुवात करणार आहोत। महिला भगिनींनी पण जो शानेत विजय मांडलाय ते मांडा, बोललं तर मिळेल, आपण नाही बोललो तर आपल्याला मिळणार नाही। बघा, मुलाला जर म्हणजे ताण लागली, आई दूध पाजते तर ते मूल शांत बसतं, त्याप्रमाणे जोपर्यंत आपण आवाज उठवणार नाही तर शासनाला जाग येणार नाही। आंतरराष्ट्रीय जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की अंतिम लढाई आणि आपला हा लढा जोशाने लढावा लागेल। आपल्या नंदुरबार जिल्ह्यातून आपल्याला ताकद दाखवावी लागेल। बघा, इथं मराठा समाज नंदुरबार जिल्ह्यात अस्तित्वात नाही असं दिसायला नको, म्हणून आपण हा लढा उभारतोय आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यातून पण महाराष्ट्र लेवलला हे आपलं पोचलं पाहिजे, त्यासाठी हा लढा आहे।